प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता जन्मले तर कृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता जन्मले। प्रभू रामचंद्र गौरवर्णाचे मानले गेले तर कृष्ण परमात्मा सावळ्या वर्णाचा मानले गेला। प्रभू रामचंद्र एक बाणी एक वचनी एक पत्नी मानला गेला तर आमचा कृष्ण परमात्मा 16 सहस्त्र नारी मानले गेला। वचनामध्ये अनेक वचनी मानला गेला कृष्ण परमात्मा। आणि माझ्या प्रभू रामचंद्राला समाधी दिली मृत्यूच्या नंतर तर आमच्या कृष्णाला दहन केलं। इथेही विरोधाभास आहे महाराज, लक्षात घ्या। माझ्या प्रभू रामचंद्राला शरयू मध्ये समाधी घ्यावी लागली, जल समाधी, आणि अवतार संपवावा लागला तर माझ्या कृष्ण परमात्म्याला चा देह असणारा दहन केला। अर्थात दहन दोघांचा विरोधाभास। इकडे पाण्यामध्ये जलसमाधी करावा हे शिकवणारं प्रभू रामचंद्राचं चारित्र्य, तर दुष्टाचा निपात आपल्या घरातल्या लोकांचा कसा करावा हे कृष्णाचं चारित्र्य शिकवणार। दुष्टाचा कृष्ण गोकुळी जन्मला प्रभू रामचंद्राचं स्वतः त्यांनी दुःख सहन केलं, स्वतः त्यांनी दुःख सहन केलं। चालवावं, संसार कसा करावा हे जर शिकायचं असेल तर प्रभू रामचंद्राचं चारित्र्य सांगितलं जातं 7 दिवस। राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम पानी। राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम। स्वतःच्या मनाला स्वतःच्या शरीराला यातना देऊन नामस्मरणामध्ये प्रगाढ असणारं प्राप्त होणं त्याला अखंड शिवनाम म्हणायचं, याला अखंड शिवनाम म्हणायचं। माझ्या प्रभू रामचंद्राला मी मागच्या वेळेस सांगितलं की विरजा नावाची शिवदीक्षा घ्यावी लागली। पंचवटी माझी जानकीचा नाथ शिवदीक्षा व्रत आरंभिले। अगस्ती ऋषीकडून शिवदीक्षा घ्यावी लागली प्रभू रामचंद्राला। पाशुपत नावाचं व्रत करावं लागलं, पाशुपत नावाचं अस्त्र मिळवण्यासाठी। आज जे पशुपती पशुपती म्हणतात ना, हे पशुपती नाही तर पाशुपत आहे, पशुपती नाही आहे ते पाशुपती। शिवमहापुराणमध्ये पशुपती नावाचं व्रतच नाही महाराज, पशुपती नावाचं व्रतच नाही। फक्त 2च व्रत आहेत शिवाचे, एक पाशुपत नावाचं आणि दुसरं निघेल पुन्हा कोणतरी महात्मा काढेल शांभव नावाचं व्रत, जे माझ्या कृष्णानं केलं। संतती प्राप्त होत नव्हती माझ्या कृष्णाला। उपमन्यू ऋषीनं शिवाबद्दलचं ज्ञान, शिवभक्तीबद्दलचं ज्ञान दिलं, तिथं शिव पंचाक्षरीचा उपदेश केला, कृष्णेश्वर नावाचं शिवलिंग स्थापन केलं आणि जांबुवंतीच्या पोटी पहिला सांब नावाचा मुलगा शांभवी नावाच्या दीक्षेमुळे झाला। शांभवी नावाची शिवदीक्षा माझ्या कृष्णाला घ्यावी लागली। सांगायचं तात्पर्य की जशा पद्धतीने आमच्या प्रभू रामचंद्रानं या ठिकाणी
आपलं शरीर शिवार्पण केलं. अहोरात्र असणार. आसनी शयनी भोजनी गमनी